आता एक मोठी बातमी आहे। सिल्लोडमध्ये सत्तारांची हिटलरशाही पाहायला मिळाली आहे। गौतमी पाटीलची लावणी पाहायला आलेल्या लाठांचा प्रसाद हाडे तुटेपर्यंत लाठीचार्ज करा असं अब्दुल सत्तारांनी पोलिसांना चिथावणी दिली आहे। सत्तारांकडून लावणीप्रेमींच्या आईवडिलांचा उद्धार असं देखील चर्चा सुरू आहे। मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यक्रमामध्ये गौतमी पाटील या आल्यावर मतदारसंघातील नागरिकांनी गोंधळ घातला आणि यावर मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले। यावेळी हाडे तुटेपर्यंत यांच्यावर लाठीचार्ज करा असे खळबळजनक आदेश पोलिसांनी मंत्री अब्दुल सत्तारांनी आदेश दिले। तुम्ही तुमच्या आईवडिलांचा असाच पिक्चर पाहता का असं देखील अब्दुल सत्तार म्हणाले। यावेळी अब्दुल सत्तार चांगलंच संतापल्याचं पाहायला मिळालं। शहरामध्ये रात्री गौतमी पाटलांची लावणीचा कार्यक्रम होता। पुण्याचा ऑर्केस्ट्रा होता। या कार्यक्रमामध्ये 60 ते 65 हजार लोक आले आणि या परिस्थितीमध्ये काही विरोधी पक्षाचे 5-25 हुल्लडबाज लोक तिथे पाठवून तो कार्यक्रम फेल व्हावा, कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचा काम आणि विशेषतः त्याला उधळण्याचा काम याचा काही लोकांचा कट होता। त्या 5-25 लोकांचा त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमची ग्रामीण भागाची जी बोली आहे त्या शब्दामध्ये मी बोललो आणि याच्याबद्दल ही कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करेल। परंतु ही जी परिस्थिती आहे, 20,000 महिला होत्या, लहान मुलं होते, 65,000 जनता होती, अशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी हे जे केलेली हुल्लडबाजी आहे हे भविष्यामध्ये करू नये ही माझी हात जोडून त्यांनाही विनंती राहील। शेवटी हा फेस्टिवल सिल्लोड शहराचा आहे आणि कोणत्याही गावामध्ये कोणत्याही शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला, लहान लहान मुलं त्या कार्यक्रमाला येतात आणि कार्यक्रमावर आल्यानंतर ते सुरक्षित त्यांच्या घरी जावं आणि कार्यक्रम यशस्वी व्हावं यासाठी काही शब्दाचा वापर जे मी केला त्यावेळची परिस्थिती इतकी गंभीर होती तर कदाचित मी हे अशा पद्धतीने काही चुकून काही जे शब्द निघाले, परंतु त्यावेळच्या परिस्थितीला कंट्रोल करण्यासाठी अजून आमचे 7 दिवस कार्यक्रम आहे। 7 दिवसामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामध्ये आता आमच्याकडे आनंदनगरी आहे। आनंदनगरीमध्ये सिल्लोड तालुक्याच्या महिला भगिनी, लहान मुलं हे 25 ते 40 हजारपर्यंत येतात दररोज। हे सर्व शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम फेस्टिवलच्या माध्यमातून जंगीपट असेल, बैलगाडीची शर्यत असेल, खो खो कबड्डीचे गेम असेल किंवा इकडे कुस्ती असेल, तिकडे क्रिकेट असेल, अशा वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये आम्ही आमचे सिल्लोड तालुक्याचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी आणि विशेषतः शिवसेनेचे आमचे पुरे प्रमुख कार्यकर्ते सर्व नेते एकत्रित येतात आणि हा कार्यक्रम सिल्लोड शहराचा फेस्टिवल साजरा करतात। माझी अजून 7 दिवस कार्यक्रम चालणार आहे। आपल्या माध्यमातून एकच विनंती राहील का भविष्यामध्ये अशा पद्धतीने कोणत्याही कार्यक्रमामध्ये काही हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांना पाठवून त्या कार्यक्रमात जो सिल्लोडमध्ये होतोय त्या फेस्टिवलला गालबोट लावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये। परंतु मी जे शब्द बोललो या त्या शब्दाच्या बाबतीत कोणाचे मन दुखली असेल तर परत एकदा मी त्याची खेद व्यक्त करतो। विरोधकांनी गोंधळ घातल्याचा आरोप यावेळी सत्तारांनी केलाय। सत्तारांकडून दिलगिरी पण माफी सत्तारांनी मागितली नाही। माझ्या शब्दप्रयोगाला विरोधक जबाबदार आहेत असं देखील त्यांनी म्हटलं। गौतमी पाटलांची लावणीचा कार्यक्रम होता। पुण्याचा ऑर्केस्ट्रा होता। या कार्यक्रमामध्ये 60 ते 65 हजार लोक आले आणि या परिस्थितीमध्ये काही विरोधी पक्षाचे 5-25 हुल्लडबाज लोक तिथे पाठवून तो कार्यक्रम फेल व्हावा, कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचा काम आणि विशेषतः त्याला उधळण्याचा काम याचा काही लोकांचा कट होता। त्या 5-25 लोकांचा त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमची ग्रामीण भागाची जी बोली आहे त्या शब्दामध्ये मी बोललो आणि याच्याबद्दल ही कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करेल। परंतु ही जी परिस्थिती आहे, 20,000 महिला होत्या, लहान मुलं होते, 65,000 जनता होती, अशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी हे जे केलेली हुल्लडबाजी आहे हे भविष्यामध्ये करू नये ही माझी हात जोडून त्यांनाही विनंती राहील। शेवटी हा फेस्टिवल सिल्लोड शहराचा आहे आणि कोणत्याही गावामध्ये कोणत्याही शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला, लहान लहान मुलं त्या कार्यक्रमाला येतात आणि कार्यक्रमावर आल्यानंतर ते सुरक्षित त्यांच्या घरी जावं आणि कार्यक्रम यशस्वी व्हावं यासाठी काही शब्दाचा वापर जे मी केला
त्यावेळची परिस्थिती इतकी गंभीर होती तर कदाचित मी हे अशा पद्धतीने काही चुकून काही जे शब्द निघाले, परंतु त्यावेळच्या परिस्थितीला कंट्रोल करण्यासाठी अजून आमचे 7 दिवस कार्यक्रम आहे. 7 दिवसामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये आता आमच्याकडे आनंदनगरी आहे. आनंदनगरीमध्ये सिल्लोड तालुक्याच्या महिला भगिनी, लहान मुलं हे 25 ते 40 हजारपर्यंत येतात दररोज. हे सर्व शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम फेस्टिवलच्या माध्यमातून जंगीपट असेल, बैलगाडीची शर्यत असेल, खो खो कबड्डीचे गेम असेल किंवा इकडे कुस्ती असेल, तिकडे क्रिकेट असेल, अशा वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये आम्ही आमचे सिल्लोड तालुक्याचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी आणि विशेषतः शिवसेनेचे आमचे पुरे प्रमुख कार्यकर्ते, सर्व नेते एकत्रित येतात आणि हा कार्यक्रम सिल्लोड शहराचा फेस्टिवल साजरा करतात. माझी अजून 7 दिवस कार्यक्रम चालणार आहे. आपल्या माध्यमातून एकच विनंती राहील का भविष्यामध्ये अशा पद्धतीने कोणत्याही कार्यक्रमामध्ये काही हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांना पाठवून त्या कार्यक्रमात जो सिल्लोडमध्ये होतोय त्या फेस्टिवलला गालबोट लावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. परंतु मी जे शब्द बोललो या त्या शब्दाच्या बाबतीत कोणाचे मन दुखली असतात तर परत एकदा मी त्याची खेद व्यक्त करतो. तर सत्तारांकडून या प्रकरणात दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे. माझ्या शब्दप्रयोगाला विरोधक जबाबदार आहेत असं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. खरं तर अब्दुल सत्तार यांनी काल वक्तव्य केलं, त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा झाली. आता अब्दुल सत्तार यांनी त्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. माझ्या शब्दप्रयोगाला विरोधक जबाबदार आहेत आणि सर्वजण घरी सुरक्षित जावे यासाठी काही शब्दांचा उपयोग करावा लागतो असं देखील त्यांनी म्हटलं. यावरती आपण काय सांगाल? गौतमी पाटीलला निमंत्रण देण्यासाठी पण विरोधकच जबाबदार असते आणि एवढा मोठा क्राऊड होतोय म्हटल्यावर त्याची काही खबरदारी घ्यायची नाही, यालाही ते विरोधकांना जबाबदार धरतील काय? मुळात न्यायालयामध्ये किंवा कायद्यामध्ये खेद व्यक्त करणे ही एखाद्या गुन्ह्याचं परिमार्जन करणे असतं का? जेव्हा ते म्हणतात की हाड तुटेपर्यंत मारा, जर एखाद्याचं हाड तुटलं असतं, खरंच एखाद्याचा जीव गेला असता, तर सत्तारांच्या नुसत्या खेद व्यक्त करण्याने त्या संबंधिताचा जीव परत आला असता का? त्यामुळे दरवेळेला अशा चुका करायच्या आणि दिलगिरी व्यक्त करतो, खेद व्यक्त करतो म्हणायचं, याला काही अर्थ नाहीये. नक्कीच ताई, मात्र त्या ठिकाणी बोलताना त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य देखील केलेलं आहे की सर्वजण सुखरूप घरी जावे म्हणून अशा प्रकारच्या काही वाक्यांचा उपयोग करावा लागतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि माझ्या शब्दप्रयोगाला विरोधक जबाबदार आहेत हे तर त्यांनी सुरुवातीलाच म्हटलंय. सर्वजण सुखरूप परत जावे असं जर वागायचं असेल तर त्यासाठी पोलिसांना योग्य त्या सूचना द्यायला हव्यात किंवा पोलिसांनी आधी महिलांना जाऊ द्यावं, महिलांना जाण्याची आधी व्यवस्था करा, महिला पोलिसांनी पुढे व्हा किंवा जे काही पुरुष आहेत, जे गोंगाट करणारे आहेत, सगळ्यांना व्यवस्थित जाण्याची वाट करून द्या. कार्यक्रम आम्ही इथे थांबवत आहोत. उलट त्या बाईटमध्ये सत्तार असं म्हणतात की काही झालं तर कार्यक्रम होणार आहे, कार्यक्रम आम्ही करणार आहोत. म्हणजे आधी स्वतःहून थिल्लरपणा करायचा, स्वतःहून आधी असे हुल्लडबाजी होईल असे कार्यक्रम आयोजित करायचे आणि वरून पुन्हा या अशा सगळ्या मखलाशा करायच्या, हा निव्वळ कोडगेपणा आहे. नक्कीच. मात्र ते आपल्या सुसंस्कृत अशा महाराष्ट्रामध्ये पोलीस हे मंत्र्यांचे त्यांना वैयक्तिकरित्या अशा प्रकारचे आदेश देणं कितपत योग्य आहे? नाही, सत्ताधारी देऊ शकतात ना साहेब. सध्या सत्ताधारी काहीही करू शकतात. सध्या सत्ताधारी पोलिसांना थेट लाठी हल्ल्याचे आणि हाडं मोडण्याचे आदेश देऊ शकतात. ते इतर पत्रकार किंवा अधिकाऱ्यांना मारहाण करू शकतात. जीवे मारण्याच्या किंवा चॅनल बंद करण्याच्या सुद्धा धमक्या देऊ शकतात. ते एखाद्या त्यांचा कोणी सत्ताधाऱ्यांचा निकटवर्तीय चाटुकार अधिकारी असेल तर चाटुकार अधिकाऱ्यांचा एखादा मुलगा अगदी मस्तवालपणे दुसऱ्यांच्या लेकीबाळींना वाहनाखाली चिरडू शकतो. सत्ताधारी असल्यामुळे त्यांना सगळं माफ आहे. सत्ताधाऱ्यांच्यासाठी महाराष्ट्रात सध्या कुठलेही नियम नाहीयेत. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.